सरकारच्या माध्यमातून आधार कार्ड बँकेला लिंक असणाऱ्या महिलांसाठी अर्जंट सूचना या ठिकाणी सरकारकडून देण्यात आली आहे। कारण संपूर्ण देशभरामध्ये आधार कार्डवर 3 नवे नियम आजपासून लागू होत आहेत। आधार कार्डवर लागू झालेले 3 नवे नियम प्रत्येक व्यक्तीला पाळावे लागतील। मग ते महिला असू दे किंवा पुरुष असू दे, सर्वांना हे नियम आता पाळावे लागतील। आधार कार्डवरचे हे नियम जर तुम्ही नाही पाळला तर आधार कार्डच्या सर्व सुविधा बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। आधार कार्डवर सुरू असणाऱ्या योजना या ठिकाणी बंद होणार। विशेषतः लाडकी बहीण योजना, पेन्शन योजना, शेतकऱ्यांच्या सर्व योजना या ठिकाणी बंद होणार। ज्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक जर तुम्ही केला असेल तर त्या बँकेतून पैसे काढता येणार नाहीत। बँक खाते देखील बंद होणार। आधार कार्डवर सुरू झाले 3 नवे नियम जे प्रत्येक भारतीय नागरिकांना त्याचा आता तुम्हाला पाळावे लागणार। नियमांचं पालन तुम्हाला करणं बंधनकारक आहे। मग यामध्ये तुम्ही शेतकरी असाल आणि PM किसान योजनेचा, नमो शेतकरी योजनेचा जर लाभ घेत असाल आणि तुमच्या बँकेमध्ये तुम्ही जर आधार कार्ड बँकेला जोडणी केली असेल तर तुमचा लाभ आता बंद करण्यात येणार आहे। तसेच जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि आधार कार्ड बँकेला जोडला असेल तर हे आधार कार्ड एकदा का बंद झालं तर बँकेमध्ये पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। त्यामुळे सरकारने लावलेले 3 नवीन नियम आधार कार्डवरचे जे आहेत तर ते तुम्ही नक्की पाळायचे आहेत। आणि सरकारने सांगितलेली ही महत्त्वाची कामे आता पटपट तुम्ही आता करून घ्यायला सरकारने सांगितलं आहे। अन्यथा तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते आणि तुमच्या योजनेचे पैसे या ठिकाणी बंद सुद्धा होऊ शकतात। आधार कार्डवरचे 3 नवे नियम प्रत्येक व्यक्तीला पाळावे लागणार आहेत। वाढत्या फसवणुकाला आळा घालण्यासाठी म्हणजेच ज्या वाढलेल्या फसवणूक आहेत त्या टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून खबरदारी म्हणून सर्वात मोठे आधार कार्डवरचे हे निर्णय घेतल्याचं सांगण्यात आले। गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठा बदल आता आधार कार्डवरती लागू करण्यात आलाय। आधार कार्डच्या बाबतीत 3 महत्त्वाचे नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेत। सरकारने लागू केलेल्या या नियमांचं पालन न करणाऱ्या लोकांची आधार कार्ड त्या ठिकाणी बंद होतील। आधार कार्ड बंद झाले की त्याला कनेक्ट असणारे बँकेचे खाते आपोआप बंद होईल आणि त्या व्यक्तीच्या नावे सुरू असलेल्या सर्व योजना त्या ठिकाणी पुढील 5 वर्षापर्यंत बंद होऊ शकतात। त्यामुळे तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल, तुम्ही जर कोणत्याही योजनांचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। देशातील 140 कोटी जनतेला मोठा धक्का या ठिकाणी आता बसणार आहे। ज्यामध्ये विशेषतः लाडकी बहीण योजना जी मोठ्या प्रमाणात आता सुरू आहे। प्रत्येक लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये सरकारकडून येतात तर त्याचा लाभ जो आहे तर तो लगेच बंद होण्याची शक्यता आहे। तसेच शेतकरी जे आहेत जसे की PM किसान योजना, नमो शेतकरी योजना याचा लाभ जे शेतकरी घेत आहेत याचा लाभ सुद्धा बँकेमध्ये येण्यासाठी अडचण होणार आहे। आता बघा त्या ठिकाणी आता योजनांचा लाभ त्या ठिकाणी का बंद होणार आहे असं तुम्हाला वाटत असेल, प्रश्न पडला असेल। त्यासाठी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले कारण प्रत्येक बँकेला आधार कार्ड जोडलेलं असतं आणि आधार कार्ड बँकेला जोडल्याशिवाय कोणत्याही योजनांचे पैसे बँकेत येत नसतात। तुम्ही जर आधार कार्ड बँकेला जोडणी केलेली असेल तर तुमचा सुद्धा लाभ या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। तसेच ज्येष्ठ नागरिक असतील, तुम्ही कोणत्याही योजनांचा लाभ बँकेत घेत असाल तर त्या लाभही त्या ठिकाणी बंद होऊ शकतात। कारण की योजनांचे पैसे बँकेत येतात आणि आधार नंबरवरूनच येतात। ज्यामुळे आधारचा नंबरच्या संदर्भातील हे नवे नियम या ठिकाणी तुम्हाला पाळायला सांगितले आहेत। जर तुम्ही पाळले नाही तर तुम्हाला कोणत्याच बँकेमध्ये तुमचे पैसे आता इथून पुढे येणार नाहीत। आणि जर तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ जरी घेत नसाल तर तुम्हाला देखील 3 वर्ष त्या ठिकाणी कोणतेही बँकेचे व्यवहार इथून पुढे करता येणार नाही। कारण बँकेतून पैसे उडाल्याच्या घटना समोर आल्याने खबरदारी म्हणून सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतला असल्याचं सांगण्यात आले। आधार कार्ड वापरणाऱ्या नागरिकांसाठी हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। मग त्यामध्ये तुम्ही महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या, हा नियम प्रत्येकाला या ठिकाणी लागू होतोय। प्रत्येक व्यक्तीकडे आजकाल आधार कार्ड आहे। तुमच्याकडे आधार कार्ड जर असेल तर तुम्ही आत्ता सावधान व्हायचं आहे। 3 नियमांचे पालन नक्की करायचं आहे, अन्यथा तुम्हाला पुढील 3 वर्षांसाठी बँकेतील कोणतेही व्यवहार इथून पुढे करता येणार नाही असं सांगण्यात आले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योजनांचे पैसे प्रत्येकाचे बँकेत आता इथून पुढे येण्यासाठी तुम्हाला अडचण या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे आधार कार्डवर कोणते 3 नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेत याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे। बघा,
आता आम्ही जे तुम्हाला नियम सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेत ते नियम तुम्हाला सविस्तरपणे या ठिकाणी समजावून सांगणार आहे। त्याचं पालन तुम्ही नक्की करायचं आहे। आधार कार्डवर त्या ठिकाणी 3 नियम बदल करण्यात आलेत, तर ते मागील 10 वर्षातील सर्वात मोठे बदल या ठिकाणी करण्यात सांगण्यात आले आहेत। आपल्याजवळ असलेलं आधार कार्ड हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, कागदपत्र आहे मित्रांनो। आधार कार्ड शिवाय काहीच होत नाही। लाडकी बहीण योजना असू द्या, तर तुम्हाला लाडकी बहीण योजना तुम्ही आठवते का बघा, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना पहिल्यांदा तुम्हाला आधार कार्ड मागितलं होतं। जर आधार कार्ड तुमचं जर त्यावेळी नसलं असतं तर तुम्हाला कोणत्याही योजनांचा लाभ तुम्हाला बँकेत घेता येत नाही। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी आणि लाडक्या बहिणींसाठी नव्या नियमांचं पालन करणं बंधनकारक ठेवलं आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ज्या योजना आहेत तर त्यामधून आता बँकेमध्ये पैसे तुम्हाला काढता देखील येणार नाहीत, भरता देखील येणार नाहीत, कारण या ठिकाणी बँकेमध्येच आधार कार्ड जोडणी केलेली असते। त्यामुळे महिलांनो आणि पुरुषांनो सर्वांनी तुम्ही आता फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता लाडकी बहीण योजना आधार कार्ड त्या ठिकाणी बँकेत जोडला असेल, तसेच त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी बँकेत आधार कार्ड जोडला असेल तर त्यासाठी तुम्हाला काय नवीन नियम या ठिकाणी आलेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तसेच व्हिडिओच्या शेवटी आधार कार्डच्या संदर्भात ज्या काही फसवणुकीच्या घटना सध्याला घडत आहेत, आधार कार्डच्या माध्यमातून बँकेतील पैसे त्या ठिकाणी चोरी होऊ लागले आहेत, बँकेतून पैसे चोरून फसवणुकीच्या घटना वाढलेल्या आहेत, तर त्यापासून वाचण्यासाठी तुम्ही काय काळजी या ठिकाणी घ्यायची आहे ते देखील सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती या ठिकाणी आता उपलब्ध करून दिली आहे। आधार कार्डवरून पैसे उकळण्याच्या घटना सरकारच्या डोळ्यासमोर आल्या आहेत, तर आधार कार्डच्या बाबतीत तुम्हाला काय काळजी इथून पुढे घ्यायची आहे ते देखील व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे। तसेच आधार कार्डच्या माध्यमातून 3 नियम कडक लावण्यात आलेत, जे पाळणं प्रत्येकाला बंधनकारक केलंय। आता तुमच्या बँकेला जॉईन असलेला आधार कार्ड नंबर जो असतो तर त्या बँकेत कुठल्या योजनेचे पैसे येणार नाहीत, पैसे काढता देखील येणार नाहीत आणि भरता देखील येणार नाहीत। आधार कार्डच्या माध्यमातून होणारी फसवणूक वाचवण्यासाठी त्या ठिकाणी शेवटची टिप देखील तुम्हाला सांगणार आहे। लक्षपूर्वक आहे का, काय नियम लागू आहेत। आता सगळ्यात आधी 3 नियम कोणते आहेत ते एकदा जाणून घेऊया आणि लास्टला व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक बोनस टिप्स सांगणार आहे की आधार कार्डच्या बाबतीत तुमची फसवणूक कोणी करू नये, होऊ नये म्हणून सरकारने एक विशेष काम तुम्हाला करायला सांगितलंय। आता पहा, पहिला नियम आधार कार्डच्या बाबतीत सांगण्यात आलाय तो म्हणजे फारशा लोकांना एवढा आधार कार्डचा पहिला नियम गरजेचा नाही। ज्यांना एक महत्त्वाची सुविधा आहे आधार कार्डची ती बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय। परंतु आता पहिला नियम अंतर्गत दुसरा आणि तिसरा नियम खूप महत्त्वाचा आहे। विशेष करून तुम्ही जर कुठल्या योजनांचा लाभ जर घेत असाल तर पुढील दुसरा आणि तिसरा नियम हा तुम्हाला या ठिकाणी पाळावाच लागणार आहे, अन्यथा सगळे पैसे तुमच्या बँकेत येण्यासाठी अडचण या ठिकाणी इथून पुढे आता निर्माण होणार आहे। बँकेतून पैसेच काढता येणार नाही। आता पहिला नियम सांगतोय बघा, तुम्हाला तुमचं आधार कार्ड काढून जर 10 वर्षापासून तुम्ही जुनं वापरत असाल, म्हणजेच आता 2000 त्या ठिकाणी 25 वर्ष सुरू आहे, 2015च्या आधीपासून जर तुम्ही आता आधार कार्ड जर काढला असेल, म्हणजे 2010 असेल 2012 असेल तर तुम्ही काढला असेल तर तुमच्यासाठी हा विशेष पहिला नियम सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आला आहे। म्हणजेच 10 वर्ष जुनं ज्यांचं आधार कार्ड आहे त्यांच्यासाठी पहिला नियम खूप महत्त्वाचा आहे। बरेचसे लोक असे आहेत की भरपूर दिवसापासून आधार कार्ड काढले, म्हणजे आता तुम्ही भरपूर दिवसापासून आधार कार्ड काढले परंतु ते आधार कार्ड जुनं आहे, तर त्यांनी आधार कार्डवरती कोणत्याही बँकेला देखील त्या ठिकाणी आता जोडलेलं आहे। आता तुमचा आधार कार्ड बँकेला जर लिंक आहे आणि तुम्ही योजनांचे पैसे घेत असाल किंवा बँकेकडे तुम्ही आधार कार्ड दिला असेल तर तुमच्यासाठी हा पहिला नियम काय म्हणतोय, काय काम करायचं आहे लगेच पहा। आता बघा, पहिल्या नियमानुसार सरकारने एक सुविधा आधार कार्डची बंद केली। पूर्वी कोणतेही कागदपत्र काढण्यासाठी आधार कार्ड मागितलं जातं, म्हणजे कोणतेही कागदपत्र उदाहरणार्थ पॅन कार्ड काढायचं असेल किंवा कुठलंही एखादं कागदपत्र काढायचं असेल तर आधार कार्ड त्यामधले मागितलं जायचं। इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं असेल तर त्यावेळी सुद्धा काय व्हायचं की पूर्वी एक ऑप्शन द्यायचा, तर त्यामध्ये आधार कार्ड जर काढलेलं नसेल तर आधारचा नोंदणी क्रमांक आहे तर त्या ठिकाणी कोणतेही काम होत नसायचं, तर तो त्या ठिकाणी ग्राह्य धरला जायचा। पण आजपासून पहिला नियम लागू होतोय की ज्यामध्ये आता आधारचा नोंदणी क्रमांक चालणार आहे, जिथे आधार नियमच चालणार आहे। आता लक्षपूर्वक पहा, ज्यांनी अजून पॅन कार्ड काढलं नाही
पासपोर्ट काढला नाही, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केली नाही आणि सरकारने कुठलंही त्या ठिकाणी काम केलं नाही, तर पूर्वी काय व्हायचं, आधार जरी नसलं, आधार कार्ड जरी नसलं, पण आधारचा अर्ज त्या ठिकाणी क्रमांक जो असतो आधार कार्डचा म्हणजे अर्ज, ज्यावेळी आपण कोणत्याही योजनांचा अर्ज भरायला जातो त्यावेळी अर्जाचा नंबर देखील ग्राह्य धरला जायचा, परंतु इथून पुढे तो ग्राह्य धरला जाणार नाही. कारण काय झालं, बऱ्याचशा लोकांच्या नावे या आधारच्या बघा नंबर जो असतो तर तो 4-4, 5-5 जे नवीन पॅन कार्ड त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सरकारला फसवून या ठिकाणी काढलं जात होतं, तर त्यामध्ये खूप मोठा इश्यू झाला, खूप मोठी फसवणूक त्या ठिकाणी सरकारी झाली. त्यामुळे इथून पुढे पॅन कार्डसाठी 12 अंकी जो आधार कार्ड नंबर आहे तर तो इथून पुढे आता त्या ठिकाणी लागणार आहे. आता बघा दुसरं तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा नियम सांगितलाय. दुसरा नियम थोडासा आनंदी आहे, परंतु तिसरा नियम जो आहे तर जो तुम्ही जर नाही पाळला आणि महत्त्वाचं काम जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला कोणत्याही योजनांचे पैसे बँकेत येण्यासाठी तुम्हाला अडचण असणार आहे. त्यामुळे तिसरा नियम पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका असं सरकारने सांगितलंय. आता बघा, आता दुसरा नियम जो आहे तर तो आता जाणून घेण्यासाठी खूप मोठ्या फसवणुका आणि आधार कार्डच्या माध्यमातून चालू झालेल्या तुमच्या बँकेतून पैसे उकळण्याच्या घटना ज्या झाल्या आहेत, आधार कार्डच्या माध्यमातून कुठला OTP येत नाही, काहीच येत नाही, तर त्यामध्ये वाचण्यासाठी त्या ठिकाणी तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. सरकारने खास करून ज्या महिला, ज्या पुरुष त्या ठिकाणी योजनांचे पैसे बँकेत घेत आहेत त्यांच्यासाठी फसवणूक होऊ नये म्हणून तिसरा कडक नियम तुम्हाला प्रत्येकाला सांगितला आहे. आता तो नियम नसून एक प्रकारची सुरक्षा कवच त्या ठिकाणी सांगितल्या. त्याआधी तुम्हाला दुसरा नियम समजावून सांगताय बघा, की 10 वर्ष ज्यांचं आधार कार्ड जुनं आहे, म्हणजे 10 वर्ष जुनं आधार कार्ड तुमचं काढून झालं असेल, उदाहरणार्थ 2015च्या आधी म्हणजे 2014ला, 2010ला, 2000 त्या ठिकाणी 12ला यांची आधार कार्ड काढलेले असेल तर त्यांच्यासाठी खूप मोठी सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या. आधार कार्ड आपण बऱ्याच वेळा 10 वर्ष आधी काढतो आणि फोटोतही तोच आपलं त्या ठिकाणी असतो. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या चेहऱ्यामध्ये आपल्या भरपूर गोष्टींमध्ये बदल होतो. 10 वर्षात काहींच्या काही बदल होऊन जातात. तुम्हाला माहीत असेल 10 वर्षाच्या आधी आपला चेहरा वेगळा असतो आणि आत्ताचा चेहरा वेगळा आहे. आपला पत्ता देखील बदलत असतो. आपल्या काही त्या ठिकाणी नावामध्ये देखील चेंजेस होऊन जात असतात. नाव जरी बदललं तर अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या 10 वर्षांनी सरकारने असं सांगितलंय की ते अपडेट पटकन तुम्ही करून घ्या. तुमची जन्मतारीख दुरुस्त करा. तुमचं जे आहे ते तुमचं साधारणपणे पत्ता असेल, तुमची जन्मतारीख असेल, नाव असेल, ते त्या ठिकाणी अपडेट करायला तुम्हाला पटकन सांगितलंय. अन्यथा तुम्हाला इथून पुढे प्रॉब्लेम असणार आहे. कोणत्याही योजनांचे पैसे घेण्यासाठी तुम्हाला आता हे अपडेट जर नसेल तर मग लाडकी बहीण योजना असू द्या, PM किसान योजना असू द्या, नमोची शेतकरी योजना असू द्या, कोणत्याही योजनांचे पैसे या ठिकाणी आता तुम्हाला बँकेत येणार नाही. आता बघा, तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे जो तुम्हाला इथून पुढे पाळावाच लागणार आहे. त्यामुळे आता इथून पुढे अगदी 2 मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन बघा. आता बघा, तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे लाडक्या बहिणींसाठी. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरुष जे शेतकरी आहेत त्यांनी योजनांचे लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी एक सुरक्षा कवच म्हणून या ठिकाणी आता सांगितलं आहे. आता बघा, तुमचा आधार कार्डचा 12 अंकी नंबर जो असतो तर तो आधार कार्ड तुम्ही आता समोर घ्या. सर्वांनी सांगितल्याप्रमाणे काम करा. आधार कार्डचा नंबर जो आहे तर तो तुम्ही समोर घ्यायचा आहे. तुमचा आधार कार्ड नंबर त्यावर सर्व दिसत असणार आहे. म्हणजे काय करायचं आहे, गुगलवरती तुम्हाला जायचं आहे आणि गुगलवरती गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे UIDAIच्या वेबसाईटला जाऊन बायोमेट्रिक ब्लॉक तुम्ही करून घ्यायचा आहे. बायोमेट्रिक जर तुम्ही ब्लॉक केलं आणि जर कुणी एखाद्याने तुमचे बोटांचे ठसे म्हणजे आधार कार्ड काढताना अंगठ्याचा ठसा वगैरे तुम्ही त्या ठिकाणी दिला होता, जर तशा प्रकारे तुमचे ठसे जर चोरून कोणीतरी मिळवले, तुमच्या डोळ्यांचे स्कॅन जर कोणी मिळवलं तर त्या ठिकाणी तुमची फसवणूक जर केली तर ती फसवणूक इथून पुढे होणार नाही. यासाठी आता गुगलवरती जाऊन UIDच्या वेबसाईटला भेट द्या आणि बायोमेट्रिक ब्लॉक करून तुम्ही टाकायचं आहे, जेणेकरून तुमच्या योजनांचे पैसे येण्यासाठी तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगितले. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.